नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात उन्हाळा विशेष अतिशय पौष्टिक शरीराला थंडावा देणारं नाचणीचं आंबील कसं बनवायचं। दोन पद्धतीने हे आंबील आज आपण बनवणार आहे। 2 कपसाठी 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालत सुरुवातीला याचं बॅटर करून घ्यायचं, म्हणजे शिजवताना यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत। तर शिजवण्यापूर्वी हे बॅटर तयार करून ठेवायचं। आता एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 पेला पाणी घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी आणायची। उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं पीठ यामध्ये ॲड केलं। आता मंद आचेवर सतत हलवत हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचंय। नाचणीचं पीठ शिजायला जास्त वेळ लागत नाही। मंद आचेवर सतत हलवत व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं। हाय फ्लेमवरती हे शिजवायला गेला तर लगेचच घट्ट होऊ शकतं आणि याच्या गाठी बनू शकतात। 5 ते 6 मिनिटे मंद आचेवरच हे शिजवून घेतलेलं आहे। आणखी 2 मिनिटे हे शिजवून घ्यायचं। तोपर्यंत एक मसाला करून घेऊयात। तर त्यासाठी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडीशी हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, हे सगळं मोठं मोठंच वाटून घ्यायचं। मिरचीचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं। आता हे वाटण आहे हे या पिठामध्ये काढून घेतलं। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड घातली। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर फक्त आता हे शिजवून घ्यायचंय आणि गॅस लगेचच बंद करायचा। तर हे पहा, अगदी झटपट नाचणीचं आंबील बनून तयार झालेलं आहे। थोडंसं थंड करून लगेचच हे सर्व करू शकता। तर ही झाली पहिली पद्धत, अगदी झटपट, म्हणजे 5 मिनिटाच्या आत हे आंबील बनून तयार होतं। वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता। आता दुसऱ्या पद्धतीमध्ये एका भांड्यामध्ये 2 चमचे ताजं दही घेतलं। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, चांगलं हे फेटून घ्यायचं। जितकं आपल्याला पातळ किंवा दाटसर आंबील हवं आहे त्याप्रमाणे पाणी वापरू शकता। मी थोडंसं पातळच बनवणार आहे, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरून हे फेटून घेतलेलं आहे। हे शिजवून घेतलेलं आंबील पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ताकामध्ये ॲड करायचं। तर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, यामध्ये मिक्स करून घेऊयात। आपल्याला माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये ताकाचे सुद्धा खूप फायदे असतात। या दोन्ही पद्धतीने आंबील चवीला तर छानच लागतं। दही वापरताना मात्र ते ताजं वापरावं। उन्हाळ्यामध्ये ज्यांना खूपच गरमीचा त्रास होतो त्यांना हे खूपच फायदेशीर आहे। यामध्ये आलं, लसूण, मिरची सुद्धा आहे, त्यामुळे चवीला सुद्धा मस्त खमंग लागतं। नाचणीचे फायदे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत। लोहयुक्त आहे, हाडांच्या मजबूतीसाठी चांगलं आहे आणि गरमीमध्ये तर शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवतं। तर या उन्हाळ्यामध्ये या दोन्ही प्रकारचे नाचणीचे आंबील नक्की करून पहा। अतिशय पौष्टिक तर आहेच, शिवाय अगदी कमी वेळेमध्ये बनते। रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।